नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह कम चिटचॅटसारखा असणार आहे. मी काही वर्ष झाले हा फॉर्मॅट फॉलो करत आलेले आहे आणि या फॉर्मॅटमुळे किंवा या काही गोष्टींमुळे मला खूप फायदा झालेला आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शूट होत आहे जुलै 2025 मध्ये, पण अजून 6 महिने बाकी आहेत 2025 संपायला. म्हणून म्हटलं की इतकाही उशीर झालेला नाही आहे मी ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणून हा व्हिडिओ मिडल इयरमध्ये करत आहे. तर आपण न्यू इयरसाठी खूप प्लॅनिंग करत असतो, पण जसं काही अडचणी येत जातात आपण ते लेट गो किंवा या महिन्यात नाही जमलं, या आठवड्यात नाही जमलं, आपण ते कॅरी फॉरवर्ड करत जातो. आणि नंतर काय, आता आपण येऊन पोचलेलो आहोत मिडल इयरमध्ये. मग आपण काय म्हणतो, झालं संपलं वर्ष. नाही, असं म्हणू नका, असा विचार करू नका. 6 महिने गेलेत हे बघण्यापेक्षा अजून आपल्या हातात 6 महिने आहेत हा विचार करा. आणि ह्याच थॉट प्रोसेसने मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. की विजन बोर्ड बनवण्याचा, तुम्हाला दिसतंय विजन बोर्ड बनवण्याचा मी खूप वर्ष झालं फॉलो करते. काही गोष्टी होतात, काही गोष्टी नाही होत. मी तुम्हाला मी सांगते की 100%च होणार असं नाही आहे, पण ॲटलिस्ट तुमच्यासमोर एखादी गोष्ट असेल तर तुम्ही त्याला फॉलो तर कराल. 100 नाही होणार, 60 होईल, 70 होईल, पण होईल. आपण एखादी गोष्ट जर करत आहोत तर त्याचे चान्सेस होण्याचे जास्त असतात. जे की आपण जाऊ दे आता तर काय वेळ निघून गेली. नाही, वेळ नाही निघून गेली आहे. ते बोलतात ना हिंदीमध्ये मुहावरा आहे, नाही, कल करे सो आज करे सो अब. सो तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतरून तुम्ही हे लगेच करायला घ्या. तुमच्या परीने घ्या. तुमचे काय थॉट्स असतील, तुमचे काही ॲम्बिशन्स असतील किंवा तुमचे काही गोल असतील त्याप्रमाणे करायला घ्या. तर मी काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करते की मी काय करते. यावर्षीचं माझं व्हिजन, मी हे वर्ष कसं जावं यासाठी मी काय काय विचार केलेला हे मी तुम्हाला सांगते. तर हा आहे, आणि हे माझ्या लाईफस्टाईलप्रमाणे किंवा माझ्या थॉट्सप्रमाणे आहेत, थॉट प्रोसेसप्रमाणे आहेत. तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे हे कमी जास्त चेंजेस असू शकतात. तर हा माझा विजन बोर्ड आहे, हाच तुम्ही फॉलो करायला पाहिजे असं नाही आहे. आणि हा मी माझ्यापर्यंत खूप छोटा आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण ठीक आहे. ह्याच्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्या झाल्यात आणि अशा खूप गोष्टी आहेत की ज्या होणार आहेत. म्हणजे मी असाच विचार करते की होणार आहेत. आज नाही झालं, या महिन्यात नाही झालं, पुढच्या महिन्यात झालं, होणार आहे. पण हा विजन बोर्ड मी समोर ठेवून मी माझं रुटीन प्लॅन करत असते. मी माझं मंथ माझा प्लॅन करत असते. विजन बोर्डमध्ये हे एक योगा म्हणून एक लावलेलं आहे, हे पण मी चालू केलेलं आहे. मॉर्निंगला करते मी. आणि हे यूट्यूब चॅनल जे की चालू झालेलं आहे यावर्षीच. अजून दुसरं याच्यामध्ये हे सेविंग आहे, जी ॲज युजल प्रत्येक महिन्यात होते नाही होते, पण त्यासाठी मी प्रोसेस तर चालू केलेली आहे. एक विजन माझ्यासमोर आहे, एक बोर्ड माझ्यासमोर आहे की मला या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. सो मी हे करणार आहे. आणि मी इथे दुबईचं पण लावलेलं आहे. लावायला काय हरकत आहे, होऊन जाईल. ठीक आहे, अजून 6 महिने आहेत ना. या हिशोबाने पासपोर्ट, आमच्याकडे पासपोर्ट नाही ना, आम्ही दुबईला जायचा विचार करतो आहे. सो तरीसुद्धा हे पासपोर्ट आहे. मला माझं स्वतःचं ऑफिस हवं आहे, त्याचं एक हे केलेलं आहे. आणि बुक रीड करायचे आहेत. माझ्याकडे खूप बुक्स आहेत, इथं वरती बुक शेल्फ आहेत, त्याच्यामध्ये खूप बुक्स आणून ठेवलेले आहेत नितीनने. सो ते वाचायचे आहेत. बुक्स आहेत पण मला वाचायला तेवढा वेळ मिळत नाही आहे. सो मी ॲटलिस्ट यामुळे वेळ काढेल तरी. आणि हे आहे कॉफीचं आहे ना. मला कॅफेजमध्ये जायला जास्त आवडतं, गार्डनमध्ये जायला जास्त आवडतं, मॉलमध्ये जायला मला कमी आवडतं. पण आजकाल फिरण्यासाठी तेच ठिकाण असं राहिलं आहे, मला तरी सध्या तेच वाटतं आहे. पण मला कॉफी शॉपमध्ये जाऊन असं मी टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. किंवा माझ्या फॅमिली मेंबरसोबत, म्हणजे माझ्या मुलीसोबत, माझ्या नवऱ्यासोबत मी टाईम स्पेंड करायचा. त्याच्यामुळे हे एक ठेवलेलं आहे मी. आणि हे रॅडिसन ब्ल्यू आहे, रॅडिसन ब्ल्यू कर्जतचं. हे आम्ही इथं जाऊन आलो आहे, हे झालं माझं, हे कंप्लीट झालं आहे. मी न्यू फोन पण घेतला आहे. हा नाही भेटला मला, पण ठीक आहे, मी न्यू फोन घेतलेला आहे. ह्यातल्या 50% गोष्टी झालेल्या आहेत माझ्या. तर तुम्हीसुद्धा एक असं बोर्ड बनवा. 6 महिने गेलेत हे नका बघू, 6 महिने राहिलेत. तुमचे गोल्स काय आहेत, जे की तुम्हाला वर्षभरात करायचे होते, ते तुम्ही घ्या तर ना. तुम्ही मनावर घ्या करायला, तुम्ही लिहून ठेवा. कसं, मी ओल्ड स्कूल टाईप आहे.
मला लिहायची सवय आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर मला करायची आहे किंवा एखादी गोष्ट झाली आहे तर मी ते लिहिते. ही मला सवय आहे. मी ओल्ड स्कूल टाईपमध्ये, मला मोबाईलमध्ये ते नोटमध्ये लिहायची सवय नाही आहे. सो मी राईट डाऊन करते. माझा मंथली पण एक असतो, ती बुक, ती खूप साधी छोटी आपली स्कूलची नोटबुक कशी असते तसं त्याच्यामध्ये माझे मंथली गोल लिहिते. त्यातले किती कंप्लीट झाले ते मी मंथ एंडला 30 तारखेला 31 तारखेला बसते. परत त्याच दिवशी मी दुसऱ्या मंथचे गोल लिहित असते की मला या काहीही असू दे, मला माझ्या मुलीच्या स्कूलची फी भरायची आहे, मला या महिन्यामध्ये गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, किंवा या महिन्यामध्ये माझ्या रूमला पेंट करायचं आहे, किंवा एखादी पेंटिंग करायची आहे मला, असं मी सगळं लिहून ठेवते. जेणेकरून ते, आणि मी ते 2 दिवसाला 3 दिवसाला बघत राहते, जेणेकरून ते कंप्लीट होतात माझ्याकडून. म्हणजे हे खूप छोटे छोटे गोल आहेत. आता हा वर्षाचा गोल झाला, ठीक आहे, त्याला डिवाइड करा तुम्ही मंथली गोलमध्ये. ठीक आहे, मी जे फॉलो करते किंवा जे मला हेल्पफुल वाटतं हे मी तुम्हाला सांगते, हे लक्षात ठेवा. असं करता येईल. आणि अजून एक गोष्ट, म्हणजे मी एका रीलमध्ये बघितलं होतं की एक हजबंड वाईफ, मी कुणाला नावं ठेवत नाही, ते त्यांच्या थॉट्स प्रोसेसप्रमाणे करतायत, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला सांगते की एक नवरा बायकोंनी एक गल्ला टाईप बनवलं होतं, एक बरणी बनवली होती. त्याच्यामध्ये त्यांची भांडणं झाली की त्यांनी नोट्स टाकणार, म्हणजे काही कॅश टाकायचे की भांडणं झाल्यावर. हे ते मला भांडणं झाल्यावर आपण हे करायचं, ह्याच्यासाठी वेगळी जागाच नाही द्यायची. मला भांडणासाठी वेगळी जागाच द्यायची नाही आहे. मला तेवढीसुद्धा निगेटिव्हिटी माझ्या लाईफमध्ये नको आहे की भांडणं झाल्यावर आपण हे करायचं. बरं का वाट बघायची सेव्हिंग करण्यासाठी, भांडणं होण्याची नाही. सो मला हा थॉट प्रोसेस पटलेला नव्हता. हे मी माझं वैयक्तिक मत आहे, वैयक्तिक. तुम्हाला त्या गोष्टीने तुमची सेव्हिंग होत असेल ठीक आहे, पण सेव्हिंग होण्यासाठी भांडणं होणं गरजेचं आहे हे मला पटत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी परत सांगते, मी कुणालाही दुखवत नाही आहे. पण त्याऐवजी आपण काय करू शकतो पॉझिटिव्ह, तर ते मी केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हा जार आहे, ही छोटीशी जार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला चिठ्ठ्या दिसतील. तर मी सांगते हे काय आहे. हे मी फॉलो केलेलं आहे, या वर्षी स्टार्ट केलेलं आहे. हे मी काय मागच्या वर्षी वगैरे असं नव्हते करत. हे विजन बोर्ड मी करत होते, हे नव्हते करत. सो मी हे या वर्षापासून स्टार्ट केलं आहे. की कसं होतं, वर्षाच्या शेवटी जेव्हा आम्ही वर्षाचे गोल लिहिलेले असतात, ते हे कंप्लीट नाही झालं, ते कंप्लीट नाही झालं, आपण जेव्हा वर्षाच्या शेवटी सगळा वर्षभराच्या आठवणी घेऊन बसतो, त्याच्यामध्ये निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात. कधी कधी काय होतं, काही चांगल्या गोष्टी आहेत ना, म्हणजे वेळेनुसार आहेत ना, आपल्या लक्षात नाही राहत. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या वेळेनुसार लक्षातच नाही राहत आपल्या. वर्षभरात होणाऱ्या ज्या छान छान गोष्टी असतील, चांगल्या गोष्टी असतील, पॉझिटिव्ह, खूप छोट्या का असेल, पॉझिटिव्ह गोष्टी असतील, त्या या जारमध्ये आपण लिहून ठेवायच्या. आणि 31ला हा जार खोलायचा आणि एक एक चिठ्ठी वाचून आपण म्हणायचं की अरे ह्या गोष्टी झाल्यात बरं का या वर्षामध्ये. हे वाचून तुम्ही लक्षात यायला, अरे ह्या वर्षी हे झालं, अरे हे पण केलं आपण यावर्षी, इतक्या चांगल्या गोष्टी घडल्यात यावर्षी. असंच गेलं नाही आहे हे वर्ष, आपलं खूप चांगलं गेलं आहे. या थॉट प्रोसेसने आम्ही ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. आता 6 महिने झालेत, एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. खूप छोट्या गोष्टी गेलेल्या आहेत. समजा माझ्या मुलीला प्राईज मिळालं, ते लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आम्ही महाबळेश्वरला जाऊन आलो, ते लिहिलेलं आहे आम्ही या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. मग की म्हणजे मी म्हणेल की तुम्ही हे करून बघा. म्हणजे मी सुद्धा वाट बघते, हे मी फर्स्ट टाइमच करते, मी सुद्धा वाट बघते की 31ला जेव्हा आम्ही हे खोलू ह्याच्यामध्ये काय काय असेल. आता खरं सांगू का तुम्हाला, ह्याच्यामध्ये एवढ्या चिठ्ठ्या आहेत ना, मला निम्म्या तर आठवतही नाही की नक्की काय काय लिहून ठेवलंय मी याच्यामध्ये. असं झालंय. म्हणजे बघा, चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आठवतच नाही आहेत. आता रिसेंटली मी महाबळेश्वरचं का सांगते, कारण की आम्ही 2 दिवसापूर्वी जाऊन आलेलो आणि ते लिहिलंय मी यामध्ये, ती लिहिलंय. किंवा मी मागच्या आठवड्यामध्ये फोन घेतला, तर ते पण लिहिलंय मी यामध्ये. छोटी गोष्ट आहे पण मी लिहिलंय. सो आता मी विचार करते की जेव्हा मी हे खोलेल 31ला, तेव्हा काय काय गोष्टी असतील ह्याच्यामध्ये, किंवा अजून काय काय गोष्टीने हे भरेल, नाही का, असं विचार करून हे भारी वाटतंय. म्हणजे 31st आम्ही घरामध्ये सेलिब्रेट करतो. सो मी वाट बघते 31ला की हे काय काय करता येईल. आणि ही एक गोष्ट विजन बोर्डची, ठीक आहे. आणि मी ह्यात माती खाल्ली आहे लागते. ॲक्च्युली हे काय आहे, हे फ्रेमचं आहे आणि हे फ्रेम तुटली माझी म्हणून मी हे काढलं. तर हे किती सुंदर आहे बघा, ह्याला अडकवायला हे किती सुंदर आहे. आणि इथं पण आहे अडकवायला, म्हणजे ॲटलिस्ट मी त्याला असं अडकू शकले असते, असं अडकू शकले असते. पण मी इतका मूर्खपणा केला, मी चिटकवताना उलटं चिटकवलं आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? म्हणजे मी हँग पण नाही करू शकत आहे.
ना इकडून हँग करू शकते ना इकडून हँग करू शकते. इतकं मी उलटं हे केलं, म्हणजे मला हे असंच ठेवावं लागतं. हँग नाही करता येत. हँगवाली जी बाजू आहे ना हुक, ते इथं खाली आहे. सो मी इथं ठेवते हे असं ठेवते माझ्या बेडच्या जवळ. आणि ह्याच्यामध्ये माझेच नाही तर नितीनचे पण गोल्स आहेत त्याच्यामध्ये. नितीनने सेपरेट बोर्ड बनवलेला नाही आहे. मला खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात, जसं की मी हे ट्राय केलं आहे किंवा हे मी करत आलेली आहे काही वर्षापासून. मी मंथली गोल लिहिते. मी म्हणजे लिहिण्यावर विश्वास ठेवते. तर कारण की मी एक आई आहे, मी जॉबलाही जाते, मला घरातही बघावं लागतं, सासू सासरे आहेत. तर डोक्यामध्ये इतक्या गोष्टी फिरत असतात ना एका वेळी की त्या इम्प्लिमेंटच करता येत नाही. मला असं वाटतं त्या लिहिल्या तर ॲटलिस्ट लक्षात राहतील, की समजा आपण विसरून गेलो तर आपण चेक करू शकतो की हां या महिन्यामध्ये हे काम करायचं आहे असं. त्याच्यामुळं मी लिहिण्यावर विश्वास ठेवते आणि मी लिहिते म्हणून माझा नवरा बिंदास असतो. त्याला असं बसवावं लागतं 30 तारखेला 31 तारखेला की नितीन लिही या महिन्याचं, दाखव मला मागच्या महिन्यात काय काय केलं आहे. तसं करावं लागतं. आता हे विजन बोर्ड मी बनवलं आहे, सो मी ह्याप्रमाणे काम करते. आणि माझ्या नवऱ्याचं कसं आहे, तू जे बनवलं आपण तेच फॉलो करूयात असं. माझ्यासाठी वेगळं विजन बोर्ड नाही आहे, तू जे म्हणाल तेच. त्याची अशी थॉट प्रोसेस आहे. पण मी त्याला पिंच करत असते मध्ये मध्ये, नितीन तुला यावर्षी हे करायचं आहे, नितीन तुला त्यावर्षी करायचं आहे, अशा काही गोष्टी मी त्याला पिन करत असते. तर तुम्हीसुद्धा, तुम्हाला हा विचार पटला असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या पार्टनरला पिंच करा. जर तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टीला ॲग्री करत असेल तर तुम्ही दोघांनी मिळून हे करा. आमच्यासारखं तुमच्या दोघांचं विजन एकच असेल तर वेल अँड गुड, एकच बनवा. जर तुमच्या दोघांचे गोल्स वेगवेगळे असू शकतात आणि असायलाच पाहिजेत वेगवेगळे गोल्स, तर तसे वेगवेगळे विजन बोर्ड बनवा. असं नाही आहे की वर्ष संपत आलं नाही, अजून आपल्या हातात 6 महिने आहेत. 6 महिन्यात खूप छान छान गोष्टी होतील ज्या तुम्ही करायच्या ठरवल्या होत्या. शॉर्ट अँड स्वीटमध्ये मी तुम्हाला सांगते की वर्ष संपलेलं नाही आहे अजून. तुमचे जे गोल्स असतील ते कंप्लीट करायला घ्या आणि स्टे पॉझिटिव्ह, स्टे हॅपी. बाय.